पुण्याच्या चाकणमधील ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी पवार आणि भुजबळ एकाच मंचावर। पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर भुजबळांसाठी नेमकं काय लिहिलं याची चर्चा। नायगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं फडणवीस आणि भुजबळांचा एकत्र प्रवास। एकमेकांचं केलं तोंड भरून कौतुक, पण मंत्रिपदाबाबत चर्चा झाली नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण। नक्षलग्रस्त गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकाला पात्र। देवाभाऊ म्हणत सामनातून स्तुतिसुमनं, फडणवीसांनी मानले सामनाचे आभार। वाल्मिक कराडनं वापरलेल्या गाडीवरून अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न। शरद पवारांचे खासदार बजरंग सोनवणेंचा दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची घेतली भेट। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढला। राजीनामा घेतला पाहिजे प्रणिती शिंदेंची मागणी, तर नैतिकतेच्या आधारे निर्णय घ्यायला हवा सुप्रिया सुळेंची भूमिका। इलेक्शन फंडिंगच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या। आमदार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप। हत्या प्रकरणातील काही जणांची बदली वाल्मिक कराडनं केल्याचा सुरेश धस यांचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत ठाण्याच्या स्पेशल ब्रांच पोलिसांकडून व्हिडिओ शूटिंग। पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा, आव्हाड भडकले। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार। बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख निवडीनंतर होणार प्रदेशाध्यक्षांची निवड। बब्बर खालसाच्या दहशतवादी क्रेन ऑपरेटरचं काम करताना सापडला। सगळ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्याच्या एटीएसच्या सूचना। ठाण्यातल्या मुंब्र्यात हिंदी भाषिक फळ विक्रेत्याकडून मराठी तरुणाला शिवीगाळ। फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितल्यामुळे आला राग। मराठी तरुणावरच गुन्हा दाखल। हा लहान मुलांचा वाद असल्याचं जितेंद्र आव्हाडांचं विधान। ठाणे पालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण। अनधिकृत बांधकाम प्रकरणी मारहाण केल्याप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात। चालू आर्थिक वर्षात परकीय गुंतवणूक दुप्पट होण्याची शक्यता। 6 महिन्यातच 1,13,000 कोटींची गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।